घेतले, पण त्याची पत्नी मदयंती आडवी आली. ती म्हणाली, स्वामी, गुरूंना शाप देऊ नका. राजाने ते पाणी स्वतःच्या पायावर सोडले, त्यामुळे त्याचे पाय काळे आणि जळल्यासारखे झाले. तिथून त्याचे नाव पडले कल्मषपाद. ऋषींनी शाप दिल्याप्रमाणे राजा कल्मषपाद जेव्हा ब्रह्मराक्षस होऊन जंगलात भटकत होता, तेव्हा त्याने एका ब्राह्मण पतिपत्नीला पाहिले. त्याने त्या ब्राह्मणाला पकडले. त्याची पत्नी रडून राजाला विनवणी करू लागली, महाराज, माझ्या पतीला सोडा, तो वेदशास्त्र संपन्न आहे, त्याऐवजी मला भक्षण करा. पण राक्षसी वृत्ती झालेल्या राजाने तिचे ऐकले नाही आणि त्या ब्राह्मणाला मारून खाल्ले. पतीचा मृत्यू पाहून त्या ब्राह्मणीने एक भयानक शाप दिला, राया, तू सूर्यवंशी असूनही एका अनाथाची हत्या केलीस. तू पुन्हा जेव्हा राजा होशील आणि आपल्या राणीशी संग करशील, तेव्हा तुझा तत्क्षणी मृत्यू होईल. शाप देऊन ती ब्राह्मणी सती गेली. याच शापामुळे राजा जेव्हा पुन्हा माणूस झाला, तेव्हा तो आपल्या राणीकडे जाऊ शकला नाही आणि त्याला पुत्र संतानाची काळजी वाटू लागली. राजा अस्वस्थ होऊन मिथिला नगरीत गौतम ऋषींकडे गेला. गौतम ऋषींनी त्याला गोकर्ण तीर्थाचा